आता ही काय रात्रभर वाट बघत बसणार आहे की काय त्या दिगूची? अगं बस ना, पण आम्हाला का शिक्षा? मरणाची झोप येते इथे. मी का म्हणतो सासूबाई, बरीच रात्र झाली आणि पाऊसही थांबला नाही अजून. दिगू यायचा असता तर आला असता आतापर्यंत. हो ना, मला असं वाटतं तुम्ही 4 घास खाऊन घ्या. मी अन्न गरम करायला घेते. रमाई, अगं जेवून घे. तू उपाशी राहिलीस तर अगं तुला पित्ताचा त्रास होतो. पण दिगूला आहे का त्याची काळजी? आईपेक्षा बायको जवळची झाली आहे त्याला. आता येवाना आला असता तो. 4 दिवसात सखूने दिगूवर ताबा मिळवलाय. नाही सासूबाई, असं नाहीये. खरंच भयंकर पाऊस पडतोय बाहेर. आणि दिगंबर रावांसारखा मातृभक्त मुलगा मी तरी पाहिलेला नाहीये. काय आहे? जांभई द्यायची ही काय पद्धत झाली का? झोप आली असेल तर जा ना, जाऊन झोपा ना. कशाला सगळेजण माझ्या डोक्यावर बसलाय? वहिनी, झोप थांबवता येऊ शकते हो, पण जांभई कशी थांबवणार? ती जांभई आणि शिंकत आहे. त्याचं ते म्हणजे जाऊबाई, तुम्ही जेवला नाहीत आणि दिगू आणि सखू सुद्धा जेवले नाहीत. चुलीत घालावं तुमचं ते जेवण. जा म्हणते ना, सगळेजण जा आणि झोपा. नाही रमाई, आम्ही थांबतो. ते काही नाही. आता सखू सारखं दिगूला सुद्धा वेसण घालावी लागणार आहे. दिगू आणि सखूला येऊ दे परत. असे दोघांचे कान उपटते ते बघाच. खरं म्हणजे ना, वहिनीने त्या दिगूचे कानच उपटायला पाहिजे. आपण बसलो इथे ताटकळत आणि ते दोघे तिथे झोपले असतील डाराडूर. अरे देवा, अगं काय झालं? अशी दचकून का उठलीस बाळा? उमाई, आऊंसाठी तांबे भांड ठेवलंस? आऊंना रात्री पाणी लागलं तर? नाही ग, तांबे भांड ठेवायचं राहिलं. माझ्या लक्षातच नाही राहिलं. थांब, मी आलेच. थांब, मी जाते.